लालबागच्या राजाच्या दरबारात सेवकांची मुजोरी संपता संपत नाहीये। आधी सामान्य गणेश भक्त, महिला आणि आता थेट महाराष्ट्र केसरी आणि रुस्तम ए हिंद अमोल बुचडे यांच्याशी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी असभ्य वर्तन केलंय। राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या बुचडे यांना इथे अत्यंत वाईट अनुभव आला। बेभान झालेले कार्यकर्ते थेट बुचडे यांच्या अंगावर धावून गेले। अर्थातच बाप्पा या कार्यकर्त्यांना सुबुद्धी दे असं म्हणण्याचीच आता वेळ आली आहे। अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, अत्यंत दुर्दैवी अशी ही बातमी आहे। खरोखरच महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे यांच्या संदर्भात देखील हीच घटना घडलेली आहे। अजूनही मुजोरपणा कुठेही कमी झालेला दिसत नाही या कार्यकर्त्यांचा, काय सांगाल? जे सामान्य भक्तांच्या बाबतीत घडतंय तेच बाकीचे जे लोक आहेत, अमोल बुचडे सारखे जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्या बाबतीत ती देखील घडत आहे। कारण आपण ज्या भक्तिभावानं राजाच्या दर्शनासाठी जातो, ज्या भक्तिभावानं तिथपर्यंत माथा टेकायला जातो, तोपर्यंत तो भक्तिभाव तिथं गेल्यानंतर पार गळायला दिसून येतो। कारण तिथं गेल्यानंतर तिथले जे कार्यकर्ते आहेत तुमच्याशी ज्या मगरुरीनं वागतात, ज्या मुजोरपणानं वागतात आणि तुम्हाला अशा रीतीनं तुम्हाला ट्रीट केलं जातं की तुमचे सर्व भक्तिभाव तिथं गळून पडतो। आणि तिथं एक जी कार्यकर्त्यांची मुजुरी आहे ही आपण कितीही बातम्या दाखवल्या तरी देखील सुरूच आहे। कुठल्याही प्रकारचं काळजी घेण्यात आलेली नाही, कुठल्याही प्रकारचं व्यवस्थापन केलेलं दिसून येत नाही। कारण आपण गेल्या 3 दिवसांपासून ही बातमी दाखवतो तरी देखील लालबागच्या राजाला ते कार्यकर्ते अजून भानावर आलेले नाही। निश्चित कृष्णा, तुम्ही आमच्या बरोबर आहात। स्वतः महाराष्ट्र केसरी हिंद रुस्तम अमोल बुचडे आपल्या बरोबर आहे। अमोलजी, झी 24 तास मध्ये स्वागत। आणि हे ऐकून अतिशय वाईट वाटलं आणि दुर्दैवी देखील वाटलं की अशा तऱ्हेनं ज्या तऱ्हेनं आपल्याला धक्काबुक्की झाली, जरा ऐकून आपल्याला काय अनुभव आला या मगरूर कार्यकर्त्यांकडून, जरा सविस्तर सांगा आपल्या प्रेक्षकांना। नमस्ते। हा बोला। हॅलो। हा बोला अमोलजी। हा नमस्ते। या ठिकाणी ज्यावेळी मी लालबागच्या गणपती या ठिकाणी गेलो होतो दर्शनासाठी, तर त्या ठिकाणी धक्काबुक्की असा विषय झालेला नाही, परंतु कार्यकर्त्यांची जी त्यांची भाविकांना हाताळण्याची पद्धती होती ही एकदम चुकीच्या पद्धतीने ते भाविकांना हाताळत होते। त्या ठिकाणी मी थोडा विचार केला की हे जे भाविकांना स्वयंसेवक हाताळतायत यांना बहुतेक जास्त वेळ त्रास झाला असेल म्हणून बहुतेक असं करतात। परंतु आज सकाळी मी जी टीव्हीवर दृश्य पाहिली की तिथं हे कार्यकर्ते पोलीस करण्यासाठी इथे इतके भाविकांना 4-5 तास जे भाविक लाईनीमध्ये उभे राहून बाप्पाच्या दर्शनाला जातात त्यांना अशा प्रकारची वागणूक देतात, हे एकदम लांछनास्पद आहे। लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी कुठल्या उद्देशाने हा उत्सव सुरू केला होता हे कार्यकर्ते पूर्ण विसरलेले आहेत। आणि हे जे त्या ठिकाणी चाललेले हे पाहून फार मनात यातना होतात। खरंय, मनाला खरोखरच यातना होतात अमोल। आपल्याला आम्हाला अशी माहिती कळते की आपल्या अंगावरती देखील धावून आले, अशा प्रकारचा अनुभव आपल्याला आलाय का? नाही, या ठिकाणी अंगावरती नाही, परंतु याच्यापेक्षाही जास्त त्यांचं जे बोलणं असतं हे फार मनाला ते जास्त अंगावर येतं। खरंय। हो, तर या ठिकाणी फिजिकली नाही पण मेंटली ज्या भावनेनं श्रद्धेनं त्या ठिकाणी माणूस जातो भक्तिभावानं, ही भक्ती भावना बाजूला ठेवून या कार्यकर्त्यांच्या बद्दलचा रोष जो आहे तो आपल्याला सहन करावा लागतो। आणि हे कदापि एखादा भाविक किंवा बाप्पा देखील हे सहन करू शकत नाही की माझ्या भाविकांना अशा पद्धतीची वागणूक का। तर मी या ठिकाणी एवढंच सांगू शकेल की आपण जसे या ठिकाणी बाप्पापर्यंत आपण आमच्या भावना पोहोचवता, तसं मी बाप्पालाच या ठिकाणी सांगू शकेल की आपल्याच मंडळाच्या कार्यकर्त्यांना आपण व्यवस्थित राहण्याचे जर काय होत असेल तर तुम्ही प्लीज त्यांना। निश्चित अमोलजी, आपण जसं म्हटलं की अंगावर धावून जरी नाही आले तरी शब्दांचा मार हा खूप मोठा असतो। आपल्याला देखील अशा प्रकारे काही अशा प्रकारचे काही शब्दांनी बोलल्या गेलं का? नाही, शब्दांनी बोललं म्हणजे ज्या ठिकाणी ते तुम्ही आहो, परंतु तिथून आहो जाओ नाही, जिथं आरे तुरेची भाषा येते त्या ठिकाणी सामान्य माणूस हा माझ्यासारखा माणूस काय सामान्य माणूसही विचलित होतो। तर मी म्हणतो की एवढं तरी करा की तुम्ही आलेल्या माणसांना आरे तुरे किंवा त्यांची हेळसांड करू नका। खरी गोष्ट आहे, कारण की किती तासनतास लाईनीत उभे असतात लोक आणि अशा तऱ्हेनं वागणूक। आणि अमोलजी, महत्वाचं सांगायचं तर आज आपण बघतोय की लालबागचा राजा इतका प्रसिद्ध आहे, केवळ महाराष्ट्रात नाही देशात नाही, आज झी 24 तास ही बातमी लावून धरली, जगातल्या अनेक ठिकाणी लिंक्स या बघितल्या जात आहेत। आणि ही गोष्ट सर्वसामान्यांना अशी वागणूक देतात, किती दुर्दैवी वाटतं। फार दुर्दैवी। आपल्या जर गणपती बाप्पाचं जर वर्ल्ड मध्ये पाहिलं आपण तर फार मोठं स्थान आहे। आज विदेशातही गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि हे सर्व भारतातून असताना जर असं आपण गणपतीच्या माध्यमातून जी मंडळ कार्यरत आहे, समाजसेवा करण्याचं काम करतायत, पुण्यातलं जसं दगडूशेठ मंडळ आहे
इथं सर्व व्यवस्थित चालतं आणि सर्व त्या तिथं आलेल्या सर्व त्या पाहुण्यांचा योग्य आदर खरंय. सन्मान केला जातो. परंतु मला तिथं तसं काहीही दिसलं नाही. निश्चित. उलट जे काही चित्र दिसले हे फार विचित्र दिसलं आणि हे फार लांछनास्पद आहे. खरंय, अतिशय विचित्र असं चित्र, लांछनास्पद असं चित्र आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे लालबागचा राजा. थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं की व्यवस्थापनामध्ये जबरदस्त खोट आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे आपल्या बरोबर होते. अमोलजींनी ज्या तऱ्हेनं सांगितलं की मी तिथे गेलो होतो, मला ज्या तऱ्हेनं वागणूक मिळाली ती देखील मला अतिशय दुर्दैवी वाटली. अरे तुरेची भाषा ही प्रत्येक भक्ताला बोलल्या जात होती, त्याला ढकलण्यात येत होतं आणि अतिशय आज आपण बघतो की देश विदेशातले लोक देखील लालबागच्या राजाच्या एका दर्शनासाठी आसुसलेले असतात. मात्र कार्यकर्ते ज्या तऱ्हेनं मुजोर झालेले आहेत, खरोखरच अतिशय दुर्दैवी अशी ही घटना. झी 24 तास एक पाऊल पुढे.